अमित शिंदे, तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते आहात. सत्यसाई बाबांच्या अनुषंगाने अशोक चव्हाणांवर तुम्ही टीका केली होती, पण इतके बुवा बाबा महाराज सगळे त्या शपथविधी सोहळ्याला होते, या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे? मुळात यांची जी पॉलिसी सुरू आहे ही या बुवा बाबांना धरूनच सुरू आहे आणि त्यांचे अजेंडे राबवणे हेच यांचा खरा अजेंडा आहे. दुष्काळात ही जनता भारताची होरपळत असताना, त्याचबरोबर मूलभूत सोयी सुविधांची वानवा असताना, त्याचे अतिशय मोठे प्रश्न असताना, त्याचबरोबर राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट असताना सुद्धा तुम्ही अशा प्रकारे सोहळे साजरे करणं हेच मूळतः चुकीचं आहे. आणि अशा बुवा बाबांना तुम्ही घेऊन, जे बुवा बाबा भारतीय राज्यघटनेला प्रमाण मानत नाहीयेत, जे भारतीय राज्यघटनेमध्ये आम्हाला विज्ञानवादाचा प्रसार करणं हे कर्तव्य दिलेलं आहे, त्या विज्ञानवादाला आव्हान देणाऱ्या लोकांबद्दल तुम्ही आस्था बाळगता, अशा लोकांना तुम्ही व्यासपीठावरती आणता आणि त्या लोकांना सोहळे साजरा करण्यासाठी त्यांच्या बरोबर फिरता. ही गोष्ट मुळात अशा पद्धतीने जर चालत असेल तर तुम्ही कोणत्या प्रकारचं राज्य आणणार आहे? तुम्हाला भारताची राज्यघटना मान्य आहे की नाही, हाच मुळात प्रश्न निर्माण व्हायला लागतो. सिद्धार्थ मोकळे, ज्या दिवशी देवेंद्र सरकार हे शपथविधी घेत होतं आणि तो सगळा सोहळा रंगलेला होता वानखेडे स्टेडियमवरती, तर त्या स्टेडियमच्या बाहेर आम्ही सर्व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते निदर्शनं करत होतो या सरकारच्या विरोधात. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही होती की महाराष्ट्रामध्ये जातीय अत्याचाराच्या घटना घडतायत, सातत्याने शेतकरी आत्महत्या करतोय, दुष्काळ पडलेला आहे आणि तुम्ही करोडोचा खर्च हा निव्वळ तुमच्या शपथविधीवर करत आहात. दुसऱ्या बाजूला नरेंद्र दाभोळकरांचा हत्यारा खुनी पकडला जात नाहीये, त्या बिलाला तुम्ही विरोध करत राहिलात सातत्याने आणि त्या अनुषंगाने अंधश्रद्धा पसरवणारा जो एक बाबा होता तर त्याला तुम्ही तिथे आणून बसवता. नरेंद्र महाराजांना तुम्ही तिथे स्टेजवर स्थानापन्न केलेलं होतं. या सगळ्या गोष्टींचा निषेध आम्ही त्या ठिकाणी बाहेर करत होतो आणि आजही मी तेच सांगेल की हे सरकार एक नवा प्रकारचा एक किऑस निर्माण करते, एक असा आभास निर्माण करत आहे. तो आभास निर्माण करताना मग सातत्यानं या प्रकारच्या सेलिब्रेशन्सचा तो आदर घेतला जाईल. एक प्रकारे इतर समाजाच्या लोकांवरती, एक प्रकारे इतर पुरोगामी चळवळीवरती हा एक दबाव आणण्याचाही प्रकार असू शकतो. सातत्याने धर्मगुरूंची भलामण करणे किंवा धर्माला पाठिंबा देणे, मग गीता असेल किंवा इतर गोष्टी करणं आणि दुसऱ्या बाजूला सर्वसमावेशक भूमिका मांडणं, म्हणजे हा जो काही फसवा प्रकार सध्या सुरू आहे तर त्या प्रकाराचा विरोध सातत्याने आम्ही करत राहू, त्याबद्दल शंकाच नाही. मात्र जो खर्च त्यांनी त्या दिवशी केला तो खर्च अनाठायी होता आणि याच प्रकारचे सोहळे जर इथून पुढे सरकार करणार असेल तर त्यांनी फक्त एकदा विदर्भातल्या किमान शेतकरी जे काही मृत पावले त्यांच्या कुटुंबांच्या भावना लक्षात घ्याव्यात. देवेंद्र फडणवीस हे विदर्भातून आहेत, वेगळ्या विदर्भाची मागणी लावणार आहेत, किमान विदर्भाच्या शेतकऱ्यांना तरी स्मरून अशा प्रकारचे अनाठायी खर्च करू नयेत त्यांनी, एवढी माझी त्यांना विनंती असेल. भीम रासकर, शपथविधी सोहळ्यामध्ये बुवा बाबा महाराज व्यासपीठावर असणं, गीतेला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा अशी मागणी पुढे येणं, या सगळ्यामध्ये एक सूत्र आहे का? घर वापसीसारखे उपक्रम आता सुरू आहेत, या सगळ्यामध्ये एक सूत्र आहे का? तुम्ही कसं बघता? मला असं वाटतं की हा सोहळा जो झाला याच्यामध्ये प्रामुख्याने उन्माद ही गोष्ट मला सगळीकडे दिसते आणि तो जो उन्माद आहे तो कशातून आलेला आहे, का आलेला आहे आणि त्याचा पुढचे एकूण टप्पे कसे असणार आहेत ह्याचा आपल्याला विचार नक्की करायला लागेल. दुसरी गोष्ट, आज मी महिला सरपंचांच्या बरोबर काम करतोय, महाराष्ट्रावर काम करतोय आणि रोज मराठवाड्यातनं दुष्काळाच्याबद्दल इतके फोन येत आहेत की 10 रुपयाला एक टमरेल पाणी तिथे मिळतंय, एक महिना पाणी घरामध्ये येत नाहीये. त्या लोकांना पाणी साठा कुठे करायचा, कसा करायचा हा प्रश्न आहे. उस्मानाबादवरून आज कार्यकर्ते काही आले होते की ज्यांच्यासमोर खरंच प्रश्न आहे की आज डिसेंबरमध्ये ही अवस्था असेल तर पुढच्या 3-4 महिन्यामध्ये काय करायचं. मला असं वाटतं की हे सगळे प्रश्न असताना आपण खरोखरच गव्हर्नन्स आणि गुड गव्हर्नन्सची जर बाता मारत असू, त्यामध्ये आपलं गव्हर्नन्स कसं असणार आहे आणि ते खरोखर राष्ट्र निर्माणाकरता त्याचा उपयोग कसा होणार आहे आणि अशा प्रकारची आपण घडी काही घालणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये आपलं सरकार, आपलं शासन, आपल्याला जर असं दाखवायचं असेल की खरोखरच आपण चांगलं शासन आणणार आहोत तर ते खरंच हे गव्हर्नन्स सर्वस्पर्शी आहे का, दूरदर्शी काही विचार निश्चितपणे करतंय का, पारदर्शी व्यवहार करणार आहे का, ह्या सगळ्यावर अवलंबून असतं. की मला असं वाटतं हे सगळ्या ज्या गोष्टी आता होत आहेत ह्याचा संबंध राष्ट्र निर्माणाशी आहे आणि तो कसा राहणार आहे, तो या उन्मादाने राहणार नाही. हा उन्माद थांबलाच पाहिजे. खरं काम जे व्हायचं आहे त्याच्याकरता आपलं लक्ष द्यायला पाहिजे आणि म्हणून कृतीकडे लक्ष देणं या दृष्टीने आपण काम करण्याची खूप गरज आहे. अतुल लोंढे, भीम रासकरांच्या मताशी अगदी मी सहमत आहे. पुन्हा म्हणजे माझी अशी एक विनंती आहे की आता हा दुष्काळ जो आहे याच्यापासून जगातलं कुठलंही स्थान असं नाही की अबाधित आहे बा, सगळे बाधित आहेत. आज कॅलिफोर्नियामध्ये नळांना लॉक लावतात, सगळ्यात एलिट एरिया आहे तो तिथला. आता हा जो दुष्काळ आहे या दुष्काळाला सगळ्यांनी मिळून समोर गेलं पाहिजे.
सामाजिक संघटना असतील, विविध पक्ष असेल, तरुणांच्या संघटना असतील, महिलांच्या संघटना असतील, या सगळ्यांनी मिळून सोबत पुढे गेलं पाहिजे. हा प्रयत्न आम्ही जेव्हा 5 जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्राचा दुष्काळ आला होता त्यावेळेस केला होता. कारण त्याची जॉग्राफी आणि त्याचं हवामानच तसं आहे. ते अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये येतं, त्यामुळे तिथे कायम पाऊस कमी पडणार आहे. त्यामुळे कायमस्वरूपी सोयी कशा करता येईल, जलसंधारणाच्या योजना कशा करता येईल, या संदर्भामध्ये सगळ्यांना मिळून काम करण्याची गरज आहे. आरोप प्रत्यारोप करून याच्यामध्ये काही आपल्याला आउटकम मिळणार नाही. आणि खरं आहे की आता महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. प्रगत राज्य असताना काही भाग अविकसित आहे, काही भागांमध्ये अजून विकास पोहोचला नाही, अशी परिस्थिती नक्कीच आहे. 16 करत असताना तो महाराष्ट्राचा साजेसा असावं याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही. पण त्या शिंदे साहेबांनी, ऍडव्होकेट शिंदेनी जो मुद्दा उपस्थित केला की ज्यांना घटनाच मान्य नाही त्यांना घटनात्मक सरकार जेव्हा सत्तेवर येत आहे तेव्हा तिथे उपस्थित असण्याचा काही अधिकार नाही. ते धर्म हा आस्थेचा प्रश्न आहे आणि व्यक्तिगत आस्थेला घटनेमध्ये मान्यता देण्यात आलेली आहे. ती सरसकट आम्ही यांना मानतो आणि इतर सर्व धर्माच्या सर्व लोकांवरती थोपणे हे मात्र घटनेला धरून होणार नाही. ते ऑब्जेक्शन योग्य आहे. मला पुन्हा एकदा असं म्हणावं असं वाटतं की दुष्काळ असो, हा जो प्रश्न आहे हा सर्वांना सारखा भेडसावणारा आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न आहे. इतका मोठा दुष्काळ होता, आता गारपीट झाली ना, भारताचे कृषी मंत्री आले, पंतप्रधान पायाला भिंगरी लावून जसे इलेक्शनमध्ये फिरत होते, एक वेळ येऊन गेले असते तर शेतकऱ्याला कुठतरी एक मॉरल सपोर्ट मिळाला असता, भावनात्मक सपोर्ट मिळाला असता की माझे पंतप्रधान, माझे कृषी मंत्री देशाचे माझ्यासोबत आहे, तिथून कुठली तरी मला मदत येईल. सगळ्यांना उभं राहण्यासाठी मदत करण्यात आली. मग हे उत्सव लोकसभासाठी होते, तर मग दुष्काळासाठी पण जर केलं असतं तर मग कुठेतरी आम्हाला पण असं म्हणायला संधी मिळाली नसती. केशव उपाध्याय, एक लक्षात घ्या, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या देशाचं प्राक्तन बदलेल अशा प्रकारची अपेक्षा सगळेजण व्यक्त करत आहेत. अजूनही ती अपेक्षा आहे. याचं कारण असं की गेल्या 30 वर्षांमध्ये पहिल्यांदाच एक स्थिर सरकार या देशाला मिळालेलं आहे, ज्यामुळे राजकीय नेपथ्य रचना पूर्णपणे बदललेली आहे. राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा एक अतिशय तरुण आणि कर्तबगार असा माणूस इथला मुख्यमंत्री झालेला आहे. एवढं सगळं एक लक्षात घ्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अतुल लोंढे आता बोलतायत, पण मी तुम्हाला हेही सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तुम्हाला अगदी वॉर्डातले कार्यकर्ते भेटतात ते सगळे कार्यकर्ते हे त्यांच्या हातामध्ये काही सोन्याचं कडं, गळ्यामध्ये सोन्याची चेन अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये फिरत असतात. असं असताना उलट पक्षी भारतीय जनता पक्षानं काहीतरी आत्ता बदल केला पाहिजे अशा प्रकारची एक भूमिका मांडली जात होती. नरेंद्र मोदी त्या प्रकारची भूमिका घेत होते, देवेंद्र फडणवीस त्याच प्रकारची भूमिका घेतात अशी अपेक्षा होती. असं असताना शपथविधी सोहळ्यानं मात्र एक अतिशय वेगळ्या प्रकारचा संदेश दिला राज्याला. त्यामुळे त्याची तुम्हाला खंत वाटते का? अच्छा, नेमका आत्ता यांच्याशी आपला संपर्क होऊ शकत नाही, त्यामुळे ते पुन्हा संपर्क होईल तेव्हा आपण बोलूया. केशव उपाध्याय पुन्हा येतील तेव्हा आपण बोलू. एकूणच या सगळ्या विषयांवर बोलताना असीम सरोदे, तुम्ही मला सांगा की या प्रकारची जी एक सामाजिक मानसिकता वाढत चाललेली आहे, मगाशी मी जो उल्लेख केला की राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते गळ्या सोन्याची चेन असेल किंवा काय, या प्रकारचं जे काही, केवळ राष्ट्रवादीच नव्हे अनेक राजकीय कार्यकर्त्यांबद्दल आपण असं बोलू शकतो, पण एकूण या प्रकारचं जे काही उत्सवीकरण सुरू आहे, या प्रकारचं जे काही दिखाऊपणा सुरू आहे आणि या सगळ्यामध्ये प्रत्यक्षात विचार मात्र हरवत चाललेला आहे, विचार शून्यतेचं राजकारण सुरू झालेलं आहे, अशी एक भीती वाटते का तुम्हाला? नाही, मुळात विचार करण्याची मूलभूत प्रक्रिया ज्यांची नीट संस्कारित झालेली नाही, त्याचा संकर व्यवस्थित झालेला नाही, कलमच विचारांचं लावलं गेलेलं नाही, त्याला फळं कोणते चांगले येतील अशी आपण अपेक्षा करू शकत नाही. आणि म्हणून मी मगाशी जो प्रश्न विचारला होता की कोणताही दिवस साजरा करताना, कोणतीही योजना राबवताना लोक शंकेने का बघतात तुमच्याकडे, याच्याबद्दलचं गंभीर सिंहावलोकन त्यांनी केलं पाहिजे. चिंतन शिबिरं घेण्याची पद्धत असलेल्या पक्षांनी निदान याच्याबद्दलचं चिंतन केलं पाहिजे असं मला वाटते की लोक का शंका उपस्थित करतात जर आपला उद्देश चांगला आहे तर. मग त्याच्यामुळे अनुशासन, आता जो गुड गव्हर्नन्स डे आहे तो दुसऱ्या दिवशी करता आला असता, कारण की गुड गव्हर्नन्सच्या दिवशी सगळं सरकारी ऑफिस सुरू आहे, लोक काम करत आहेत आणि काहीतरी वेगळ्या प्रकाराने त्या कामाची सुरुवात करत आहेत, असा दिवस म्हणून त्याचं काहीतरी आपल्याला दाखवता आलं असतं कृतिशीलतेतून. ते आता होऊ शकणार नाही आहे, कारण की 25 तारखेला ख्रिसमसची सुट्टी असते. मग सुट्टी बंद करण्याचं धारिष्ट्य आहे का सरकारमध्ये? नाही आहे, कारण की त्या धर्माला पण दुखवायचं नाही आहे. म्हणून मग आपण काहीतरी पुसण्याचा प्रयत्न करण्याच्या नादामध्ये दिवस थोपवून आणि त्याच्यावर काहीतरी चिकटवून जर काहीतरी एम्बॉस करण्याचा प्रयत्न करत असू तर ते कृत्रिम ठिगळ लावणं जे आहे
ते कुठेतरी शंकास्पद असल्यामुळे त्याची प्रस्थापना व्यवस्थित होऊ शकणार नाही आणि म्हणून मग उद्देशच कलुषित आहे का हा परत प्रश्न तयार होतो. आणि म्हणून मला असं वाटते की त्याच्यामागे राजकारण नाही आहे, त्याच्यामागे कोणताच छुपा अजेंडा नाही आहे असं म्हणण्यात काही अर्थ नाही. तसं खरंच नसलं पाहिजे. याची अंमलबजावणी याच्या पुढे ते करू शकतात का ही पाहण्याची गोष्ट ठरणार आहे. आपण अनेक दिवस म्हणजे आता जसं काही राजकारणाला दिवस गेले आहेत आणि एक एक दिवसाचा जन्म होत आहे असं जी पद्धत सुरू झालेली आहे ती चुकीची आहे कुठेतरी. याच्याबद्दल पण मला सांगायचं. मगाशी मी जे दिवसांची यादी वाचत होतो खूप मोठी यादी असेल पण त्याच्यामागे सामाजिक आशय आहे, काहीतरी सामाजिक विकृती दूर करण्याचा विचार आहे. मग आपण जेव्हा दिवस काहीतरी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याच्यामागे तसा उद्देश असला पाहिजे जो सर्वसमावेशक आणि सर्वमान्य होणारा असला पाहिजे, तरच त्या दिवसाचं महत्व टिकून राहू शकते. नाहीतर हे सरकार गेल्यावर कदाचित नवीन सरकार आल्यावर त्यांना ते दिवस बंद करावे लागतील. असं व्हायला नको असं मला वाटतं. सिद्धार्थ, तुम्ही जे आता तुम्ही तरुण आहात, फेसबुकवर आहात, सोशल मीडियावर तुम्ही अतिशय सक्रिय असता, एक असं कायम मांडलं जातं की ही जी सगळी तरुणाई आहे या तरुणाईला विकासाचं फार वेड आहे, आकर्षण आहे. गव्हर्नन्स, सुशासन, विकास या सगळ्यामध्ये आदर्शवाद, आपली मूल्ये कुठली किंवा काय याचं काहीच देणं घेणं नाही अशा प्रकारची एक भूमिका मांडली जाते किंवा चेहराविहीन अशा प्रकारची एक व्यवस्था की ज्याला फक्त विकास हवा आहे अशी एक भूमिका मांडली जाते. तरुणांची राजकीय सजगता तुम्ही कशी बघता? नाही, मुळात असं आहे की सोशल मीडियावरती असलेला तरुण जो आहे तर त्याच्यामध्ये मला दोन गोष्टी एक दिसतात की सोशल मीडियामुळे सगळेच जण आता सजग झाल्यासारखं वाटतंय. सगळ्या जणांना एक प्लॅटफॉर्म मिळालेला व्यक्त होण्यासाठी. मात्र जो एक आता शब्द असीमदादांनी वापरला की विचारांच्या संदर्भामध्ये आपल्याला बघावं लागणार आहे की विचार पोहोचले आहेत का सगळ्यांपर्यंत. सरकार ही कन्सेप्ट काय आहे, ही रचना काय आहे आणि त्यांचं काम काय आहे हे ज्यांना माहिती नाही त्यांनी मोदींसाठी अगदी कॅम्पेन करावं आणि मोदी आलेच पाहिजे, मोदी सरकार स्थापन झालं पाहिजे अशा प्रकारच्या चर्चा केल्याचं दिसतं. का? कारण त्यांच्यावर सातत्याने जाहिरातींचा भडीमार झाला होता, त्यांच्यापर्यंत एक वेगळी इमेज पोहोचवण्यात आलेली होती. मग असे मॅन्युप्युलेट केलेले माइंड्स जे आहेत ते मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर असतात, तर त्यांच्याकडनं येणारा जो कंटेंट आहे तो त्याच प्रकारचा असू शकतो. त्यामुळे या कंटेंटला सरसकट आपण एक नियम किंवा एक बरोबर सिद्धार्थ, आपल्याकडे वेळ जरा कमी आहे. अतुल लोंढे तर खरं म्हणजे केशव उपाध्यायांशी नेमका संपर्क ऐन वेळी आपला गेला, त्याच्यामुळे त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. पण मला एक सांगा की एकूण विरोधी पक्ष म्हणून आता आगामी काळातली तुमची या संदर्भातली भूमिका काय असणार आहे? नाही, आमची भूमिका पहिले सुद्धा विकासाच्या संदर्भातलीच होती आणि पुढे सुद्धा विकासाच्या संदर्भातच राहणार आहे. आपण एक मुद्दा उपस्थित केला होता राष्ट्रवादीच्या संदर्भामध्ये, त्याचं उत्तर देणं मला इथं अतिशय आवश्यक वाटतं. ते असं की राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये अंगठ्या, हातात कडे वगैरे. मी आपल्याला सांगतो मागच्या 10 वर्षामध्ये जो प्रगतीचा उच्चांक गाठला आपण आणि त्याच्यामध्ये लँड नावाचा एक आस्पेक्ट जो आहे तो या विकासामध्ये मोठ्या प्रमाणावर पुढे आला. त्यामुळे छोटे छोटे शेतकरी जे लोक आहेत ते सुद्धा श्रीमंत झाले. याच्यामध्ये ते श्रीमंत झाल्यामुळे त्यांचा खाण्यापिण्याची भ्रांत सुटली बऱ्याच शहराच्या आजूबाजूला आणि त्याच्यामुळे ते बऱ्यापैकी राजकारणात आले. मी असीम सरदेशी सहमत आहे की ते विचार घेऊन नव्हते आले राजकारणात. ते राजकारणात आले कारण की त्यांना दुसरं काम नव्हतं आणि मग ते सत्ताधारी पक्षामध्ये कुठेतरी इन्व्हॉल्व्ह झाले आणि मग ज्या पद्धतीनं राष्ट्रवादीला घेरण्याचा प्रयत्न झाला त्याचं एक प्रतीक म्हणून जे वैचारिकदृष्ट्या पक्षाला जोडले नव्हते पण पक्षामध्ये होते अशा लोकांच्या संदर्भात आडून राष्ट्रवादीवर विरोध केला. मी आपल्याला सांगतो, पवार साहेब असतील, अजितदादा असतील, सुप्रियाताई असेल, जयंत पाटील असतील, तटकरे साहेब, मी कोणाच्या हातामध्ये अंगठ्या किंवा गळ्यामध्ये चैन हे मोठे जे नेते आहेत आणि आसपासचे जे प्रदेशचे लोक आहेत त्यांच्या कुठल्याही लोकांमध्ये पाहिलं नाही. गांधीला हार घालून, छत्रपती शिवाजी महाराजांना हार घालूनच कार्यक्रम सुरू होतो. पण हा जो सामाजिक बदल आहे त्याचं प्रतिबिंब राजकारणावर पडलं आणि कुठंतरी राष्ट्रवादीची जी घोडदौड होती ती रोखण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्यात आले, बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. अमित मला अगदी थोडक्यात, अमित शिंदे मला थोडक्यात सांगा, हे राजकारण बदलायचं असेल तर खरोखर तरुणांनी काय करायला पाहिजे? शेवटी मला भीम राजकारणाकडे यायचं आहेच. मुळात तरुणांना विकासाचं राजकारण शिकवलं जात नाहीये. तरुणांना कुठला तरी उत्सव साजरा करण्यासाठी बोलवलं गेलं जातं आणि म्हणूनच दहीहंडी गोपाळकाला अशा उत्सवाला जास्तही तरुणांची गर्दी होते. मुलांनी या पुढे सजगपणाने विचार करता फेसबुक आणि व्हॉट्सअप सजगपणे विचार केला पाहिजे. भीम रासकर, अगदी अर्ध्या मिनिटात तुमची भूमिका सांगा. मला खरं महत्त्वाची गोष्ट जी आहे, आपल्या घराघरामध्ये आपलं संविधान पोचलं पाहिजे. सगळ्या तरुणांनी त्या संविधानाचा नीट अभ्यास केला पाहिजे आणि ते संविधान आणि आपलं जीवन याच्यामध्ये कुठे फरक आहे, का फरक आहे, हा विचार करण्याची खूप गरज
गरज आहे. आत्ताचं डिसओरिएंटेशन जे आहे त्याच्यामधून बाहेर जर पडायचं असेल, हे सेलिब्रेशनची सगळी एनर्जी आपल्या संविधानाची, आपल्या जीवनाकरता, आपल्या गावाच्या अगदी जीवनाकरता उत्सवाची कसा वापरता उत्सवाची येतं सगळी त्याच्यावर ऊर्जा गरज जी आहे. काय उत्सवाची सगळी ऊर्जा जी आहे ती आता कृतिशील पद्धतीने आपण वापरली पाहिजे. एखाद्या वॉर्डातल्या नेत्याचा वाढदिवस असला तरी अख्खा वॉर्ड फ्लेक्सनं ओसंडून वाहत असतो. इथपासून ते वेगवेगळे दिन साजरे करेपर्यंत सगळीकडे उत्साह उदंड असतो. पण रचनात्मक काही होताना दिसत नाही, भरीव काहीच होत नाही. त्या त्या विषयांशी संबंधित जागृती व्हावी, जाणीव जागृती व्हावी, यासाठी दिवस हे औचित्य. पण होतात फक्त सोहळे किंवा होतं ते निव्वळ राजकारण, उरते ती प्रतिकात्मकता. विधायक पद्धतींनी दिन साजरे झाले तरच खरा हेतू सफल होईल. हा सूर होता आजच्या चर्चेचा. नामवंतांच्या आभारासह आज इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढच्या आठवड्यात, म्हणजे सोमवारी. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.